कॉन्व्हेक्स मिररच्या बाबतीत ऑब्जेक्ट कुठेही असो, वेर एवर द ऑब्जेक्ट इज, द इमेज इज ऑलवेज व्हर्च्युअल, म्हणजे रिअल नसतो. इमेज इज ऑल्सो ऑलवेज इरेक्ट, म्हणजे उभी असते, उलटी नसते, आणि त्याची साईज कमी झाली असते, डिमिनिश्ड. दिस इज ट्रू फॉर कॉन्व्हेक्स मिरर्स. आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट कुठेही असो, कॉन्व्हेक्स मिररच्या बाबतीत इमेज इज ऑलवेज व्हर्च्युअल. इट इज इरेक्टचा अर्थ असा की उभी, ऑब्जेक्ट उभा असेल तर इमेज इज ऑल्सो इरेक्ट. ओके, सो इमेज अँड ऑब्जेक्ट आर इरेक्ट. इन्व्हर्टेडचा अर्थ असाच की दिस इज ऑब्जेक्ट अँड दिस इज इन्व्हर्टेड इमेज. डिमिनिश म्हणजे साईज कमी झालेली. डिमिनिश मीन्स द साईज इज लेस as compared to the object. That is the meaning of diminished. So m is always less than 1 if you consider the convex mirror. Convex mirror च्या बाबतीत m is less than 1. परंतु if it is a concave mirror, then the position of the image, म्हणजे इमेज कुठे फॉर्म होईल, ती इमेज रिअल असेल की व्हर्च्युअल असेल, आणि त्याचं लिनियर मॅग्निफिकेशन किती असेल, दिस डिपेंड्स ऑन द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट कुठे लोकेट केलेलं आहे त्यावरती ते अवलंबून असेल. तर ते समजून घेण्यासाठी मी हे पहिल्या 3 जे या टेबलमधले 3 जे पोझिशन दिलेले आहे ते डिस्कस करणार आहे. पहिल्या जे केस आहे त्याच्यामध्ये असं दिलं की यू इज इक्वल टू इन्फिनिटी. यू काय आहे? यू इज द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट डिस्टन्स फ्रॉम द पोल. तर दिस इज ॲट इन्फिनिटी, मिनिंग द रेज आर पॅरलल. याचा अर्थ हा असा आहे, यू इज इन्फिनिटी म्हणजे ऑब्जेक्ट हा कुठेतरी खूप लांबवर आहे, आणि त्यामुळे त्याचे जे रेज येत आहेत, हे जे इन्सिडेंट रेज आहे, दे आर कमिंग पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. दिस इज द प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असे ते येत आहेत. They are incident on the concave mirror and त्यानंतर they are reflected. हा झाला रिफ्लेक्टेड रे. दिस इज द रिफ्लेक्टेड रे. आणि रिफ्लेक्टेड रे नंतर आपल्याला माहिती आहे की ऑल द रिफ्लेक्टेड रेज ते पास विथ द कॉन्वर्ज ॲट द फोकस. ते एफ इज ॲट द फोकस. ओके, आणि त्यामुळे हा जो ऑब्जेक्ट आहे तो फोकसला फॉर्म होईल. हा जो काय ऑब्जेक्ट असेल तो फोकसला फॉर्म होईल, आणि तो इन्व्हर्टेड असेल, तो उलटा असेल, आणि त्याची साईज कमी झालेली असेल. ही साईज कमी झालेली असेल, आणि ऑब्जेक्टचा डिस्टन्स आणि इमेजचा डिस्टन्सचा रेशो, ज्याला आपण लॅटरल मॅग्निफिकेशन म्हणतो, तर तो लॅटरल मॅग्निफिकेशन व्ही अपॉन यू किती असेल बरं? बिकॉज व्ही काय आहे? व्ही इज द डिस्टन्स ऑफ, इथे इमेज आहे, फोकसला इथे इमेज असणार. सो दिस डिस्टन्स बिटवीन द पोल अँड द इमेज, इथे इमेज असणार फोकसला. सो दिस इज इक्वल टू द फोकल लेंथ. त्यामुळे ह्या केसमध्ये इमेज डिस्टन्स व्ही इज इक्वल टू एफ. इमेज इज ॲट द फोकस, सो व्ही इज इक्वल टू एफ. इमेज रिअल आहे, आणि यू किती आहे? यू ऑब्जेक्ट कुठेतरी इन्फिनिटीला आहे, सो यू इज इक्वल टू इन्फिनिटी. सो व्ही बाय यू इज एफ बाय इन्फिनिटी. आणि कुठलेही डिनॉमिनेटरला इन्फिनिटी आलं की त्याची व्हॅल्यू 0 होते. सो द व्हॅल्यू ऑफ लॅटरल मॅग्निफिकेशन इज 0 वेन द मिरर इज कॉन्केव्ह मिरर अँड वेन द ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी. ह्या टेबलमध्ये तेच दिलं आहे. इमेज कुठे फॉर्म झाला? फॉर्म ॲट द फोकस. सो द इमेज डिस्टन्स इज इक्वल टू फोकल लेंथ. द इमेज इज रिअल, आणि द व्हॅल्यू ऑफ लिनियर मॅग्निफिकेशन इज 0. linear magnification is 0. M is equal to 0. Okay, M is equal to 0. Okay, अशा पद्धतीने आपल्याला हे समजून घेता येतं. सेकंड केस होती की इफ द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट इज ग्रेटर दॅन 2f. 2f म्हणजे काय? 2f इज इक्वल टू द रेडियस ऑफ कर्वेचर. सो रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे सीच्या अजून लांब. ओके, सो अशा पद्धतीने. सो हा तुमचा सी इथे आहे. दिस इज इक्वल टू 2f विच इज इक्वल टू द रेडियस ऑफ, हा 2f आहे बिकॉज दिस इज पोल, हा रेडियस ऑफ कर्वेचर आहे.
सो हा सी आहे इथे सेंटर ऑफ कर्वेचर, त्याच्याही पेक्षा लांब हा ऑब्जेक्ट आहे. दिस इज द ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्ट हा खूप दूरवर आहे बियॉन्ड द सेंटर ऑफ कर्वेचर. सो द ऑब्जेक्ट डिस्टन्स हा जो यू आहे, दिस इज द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट. सो यू इज ग्रेटर दॅन 2f. तर अशा वेळेस इफ यू इज ग्रेटर दॅन 2f, इमेज कुठे फॉर्म होईल? तर आपण काढलं, हा इन्सिडेंट रे आहे इकडे, दिस इज इन्सिडेंट रे, दिस इज द इन्सिडेंट रे अँड दिस इज द रिफ्लेक्टेड रे. सो द रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू द फोकस, आणि हे जे रेज आहेत दे वुड इंटरसेक्ट ॲट दिस पॉईंट, आणि हा जो पॉईंट आहे या पॉईंटला हा तुझा ए इकडे आला ए डॅश, आणि बी हा इकडे आला बी डॅश. तर ए डॅश बी डॅश हा ए बी होता, हा ए बी होता इमेज, ती आता उलटी होऊन ए डॅश बी डॅश झाली आणि त्याची साईज कमी झाली. साईज कमी झाली बघा, ही साईज इतकी आहे आणि ही साईज आता उलटी झालेली आहे, कमी झालेली आहे. सो इट इज डिमिनिश्ड. ओके, आणि ह्या जो डिस्टन्स आहे, इमेजचा डिस्टन्स झाला व्ही. तर हा जो व्ही आहे, दिस इज इमेज इथे आहे ना, तर इमेजचा डिस्टन्स कमी झालेला आहे. सो व्ही इज लेस, यू इज मोर. So the linear magnification is less than 1. M is less than 1. Image is real and image is between C आणि F. म्हणजे तो इमेज इज बिटवीन C आणि F. ओके, म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे, इमेजची जी पोझिशन आहे ती 2f पेक्षा कमी आणि F पेक्षा जास्त आहे. कारण इतकी F आहे, इथे 2f आहे, या दोघांच्यामध्ये म्हणजे F पेक्षा जास्त आणि 2f पेक्षा कमी आहे. दॅट इज द मिनिंग ऑफ दिस. अशा पद्धतीने तुम्हाला हे पण कळेल की वॅन द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट इज बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर, द पोझिशन ऑफ द इमेज इज बिटवीन द सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकल लेंथ अँड द इमेज इज रियल अँड द लिनियर मॅग्निफिकेशन इज लेस दॅन 1. कारण इमेजची जी साईज आहे ती कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू द ऑब्जेक्टची साईज. सो एम इज लेस दॅन 1. सपोज आपण थर्ड केस पकडू, when the object is at the center of curvature. 2f म्हणजे it is at the center of curvature. 2f is at the center of curvature. तर center of curvature ला म्हणजे हा ऑब्जेक्ट झाला इथे, म्हणजे at the position 2f. ओके, तर अशा वेळेस तुमची इमेज कुठे फॉर्म होते? तर आपण परत एकदा जर काढलं ते इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड रे फोकसमधनं पास होईल, आणि हे जे मीट होतील, हे हा रिफ्लेक्टेड रे आणि हे जेव्हा मीट होतील तेव्हा तुम्हाला हा बी इथेच आहे बी डॅशला, आणि एचा झाला ए डॅश. तर इमेज झाली उलटी, ए बी होती ती झाली आता ए डॅश बी डॅश, आणि साईज मात्र सेम राहिलेली आहे, साईज मात्र सेम राहिलेली आहे. आणि पोझिशन इमेजची होती यू, ऑब्जेक्टची होती यू आणि इमेजची झाली व्ही. आणि आपल्याला लक्षात येईल की यू इज इक्वल टू व्ही. दॅट इज इमेज आणि ऑब्जेक्ट आर ॲट द सेम पोझिशन. त्यामुळे इमेज फॉर्म झाली 2fला, आणि यू इज इक्वल टू व्ही असल्यामुळे एम इज इक्वल टू व्ही बाय यू, आणि व्ही आणि यू सेम असल्यामुळे एम इज इक्वल टू 1. लिनियर मॅग्निफिकेशन बिकम्स 1. तर हेच त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. जर पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट इज ॲट द सेंटर ऑफ कर्वेचर, position of the image is also at the center of curvature, the image is real and the value of m is equal to 1. अशा पद्धतीने आपल्याला डायग्राम काढता येतील आणि ह्या केसेससुद्धा डिस्कस करता येतील. ओके, सो द मेन पॉईंट इज कॉन्व्हेक्स असेल मिरर तर इमेज ही नेहमी व्हर्च्युअल असते, ती नेहमी उभी असते, इरेक्ट असते आणि तिची साईज कमी असते. परंतु कॉन्केव्ह असेल तर ती इमेज उभी रिअल पण असू शकते, व्हर्च्युअल पण असू शकते, त्याची साईज कमी पण असू शकते, जास्त पण असू शकते. लिनियर मॅग्निफिकेशन त्याचा कधी लेस दॅन 1 असू शकतो, कधी इक्वल टू 1 असू शकतो, कधी 0 पण असू शकतो, कधी ग्रेटर दॅन 1 असू शकतो, कधी इन्फिनिटीसुद्धा असू शकतो, डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट.